नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, 36,060 मण्यांपासून 12 मण्यांची माळ म्हणजे 12 मण्यांची एक माळ, याप्रमाणे जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? म्हणजे हे जे मणी आहे त्या मण्यांचे 12-12चे गट करावे लागतील. जेवढे गट तयार होतील तेवढ्या माळा त्या असणार आहे. मग गट तयार करण्यासाठी काय करतो मित्रांनो? भाग पाडायचे, म्हणजेच काय करतो? भागाकार करतो. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की हे भागाकाराचं उदाहरण आहे, तरी सुद्धा टीईटी सारख्या परीक्षेमध्ये हे उदाहरण आलं होतं. भागाकाराची मूळ कन्सेप्ट जर 4थी-5वी ला शिकवली जाते, तरी सुद्धा इतक्या मोठ्या परीक्षेमध्ये इतकं साधं भागाकाराचं गणित का आलं? हा साधा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. का आलं मित्रांनो? कारण हे फसवणारं गणित आहे. खूप साऱ्या मित्रांचं हे उदाहरण चुकलं असणार. कारण काय? इथं 36 दिसतात, 12-36 होतात आणि इथं 60 दिसतात, 12-5-60 होतात. मग त्यांनी भाग कसा दिला असणार? 12-1-12, 12-3-36, शून्याला भाग जात नाही, 12-0-0, 12-5-60 आणि 305 उत्तर आलं. आणि हे उत्तर चुकून गेलं. त्याचं कारण आहे, उत्तर आहे मित्रांनो 3005. मग हे उत्तर का चुकलं? भागाकार करताना नेमकी चूक कुठे झाली? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत भागाकार करताना ज्या चुका होतात अशा 3 अत्यंत महत्त्वाच्या चुका कशा टाळाव्या ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. म्हणजे पुन्हा आयुष्यात तुमचा कितीही अवघड, कितीही फसवा भागाकार आला तरी तो चुकणार नाही. तर आजचा भागाकार त्यांच्यासाठी आहे ज्यांना भागाकाराची कन्सेप्ट माहित आहे, भागाकार येतो, परंतु फसवा भागाकार आला की मग मात्र त्यांच्याकडून चूक होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते. अशा सर्व मित्रांसाठी आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो, कारण मला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम व्यवस्थित सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी तेच उदाहरण पुन्हा एकदा समजावून सांगतो मित्रांनो. 36,060 हे होतं. याचे ह्या मण्यांचे 12-12चे गट करायचे होते, म्हणजे 12ने भाग द्यायचा होता. आता तुम्ही म्हणाल, सर हा भागाकार तुम्ही 4थी-5वीला आपण जसं शिकलो त्या पद्धतीने मांडणी का केली? सर्वात महत्त्वाची पहिली चूक टाळायची मित्रांनो. ज्यावेळेस एखादा फसवा भागाकार असतो त्यावेळेस आडवा भागाकार करू नका. आडव्या भागाकारात तुमच्याकडून चूक होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. उभ्या मांडणीने भागाकार करा. म्हणून मी उभी मांडणी केली मित्रांनो. हा भागाकार कसा होतोय बघा. 12ने 3ला भाग दिला, भाग जात नाही, शून्याचा खाली 3 उरले, वरतून 6 घेतला, वरतून अंक घेतल्या बरोबर भाग द्यायचा लगेच. 12-36 होतात, 36 वजा करून टाकले, 0 उरला, वरतून हा 0 खाली घेतला, वरतून अंक खाली घेतला की लगेच भाग द्यायचा. शून्याला भाग जात नाही म्हणून शून्याचा. अशा पद्धतीने पुन्हा 6 खाली घेतला, पुन्हा भाग जात नाही म्हणून पुन्हा शून्याचा. आता हे 6 उरले, वरून हा 0 खाली घेतला, आता मात्र 12-5-60 होतील. अशा पद्धतीने मित्रांनो याचं उत्तर आलं 3005. तुम्हाला मी सर्वात मोठी कोणती चूक झाली असणार ती सांगतो. हा व्हिडिओ यासाठी आणला मित्रांनो की अशा टाईपचा भागाकार पुन्हा कधीही चुकायला नको. इथं आपल्याला सहज लक्षात येतं, इथं 36,060 दिसतात, म्हणजे 12-36, शून्याला भाग जात नाही आणि 12-5-60, 305 उत्तर येण्याची खूप जास्त शक्यता असते भागाकार येत असून सुद्धा. आणि हीच चूक जर टाळायची असेल मित्रांनो तुम्हाला, तर पहिला नियम पाळायचा. तो म्हणजे कोणता? उभ्या मांडणीनेच भागाकार करायचा. एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेमध्ये भागाकारासारखं उदाहरण येतंय म्हणजे ते सोपं असणार, अशा भ्रमात राहूनच आपल्याकडून चूक होते, हे लक्षात ठेवा. भागाकाराचं उदाहरण एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेत आलं की समजून चालायचं हे फसवं आहे. आणि फसवं उदाहरण क्रॅक करण्यासाठी उभ्या मांडणीशिवाय पर्याय नाही. या उभ्या मांडणीमुळे तुमच्याकडून चूक होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. म्हणून उभ्या मांडणीने भागाकार करायचा. पहिला नियम पाळायचा मित्रांनो. ही झाली पहिली अत्यंत महत्त्वाची गोष्ट ज्यामुळे तुम्हाला भागाकाराची चूक टाळता येईल. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, भागाकार करताना गटाने कधी विचार करायचा नाही. संख्यांचे गट करू नका. उदाहरणार्थ या ठिकाणी मी 5025 ही संख्या घेतो आणि त्याला भागिले 5 करतो. 5025ला मी भागाकारात लिहिले 5. तुम्ही या ठिकाणी गट करू नका. इथं 5ने 5ला भाग जाऊ शकतो, 5ने 0ला भाग जाऊ शकतो आणि 5ने 25ला भाग जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी 5, 0 आणि 25 असे जर गट केले तर चूक होण्याची सर्वात मोठी शक्यता असते. कारण आपण 5-1-5 करतो, 5ने 0ला भाग जात नाही, 5-0-0 करतो आणि 5-5-25 करतो. 105 उत्तर येतं मित्रांनो. पण या भागाकाराचं उत्तर 105 नाही. काय येतं चेक करूया. चला, मी त्यासाठी उदाहरण समोर घेतलं. 5-1-5 होतील मित्रांनो, बरोबर.
वजाबाकी केली, शून्य उरला, वरतून शून्य खाली घेतला, वरतून शून्य खाली घेतला, वरतून अंक खाली घेतल्याबरोबर भाग देतो आपण 5 0 0 अशा पद्धतीने. वरतून पुन्हा 2 घेतला, 5 ने 2 भाग जात नाही म्हणून पुन्हा शून्य, पुन्हा वजाबाकी केली, वरतून 5 घेतला, आता 25 झाले, 5 5 25. आलं लक्षात मित्रांनो? 1005 या प्रश्नाचं उत्तर येतंय. ही चूक टाळण्यासाठीच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी देतोय मी. मला माहिती आहे भागाकार खूप साऱ्या मित्रांना येतो, सगळ्यांना येतो भागाकार, काही अडचण नाही. परंतु ज्यावेळेस फसवं उदाहरण येतं ना त्यावेळेस आपल्याकडून चूक होण्याची शक्यता सर्वात जास्त शक्यता असते. त्याचं कारण असं की आपण एका वेगळ्या प्रेशरमध्ये असतो जेव्हाही आपण एखादा पेपर सोडत असतो तेव्हा. टीईटी सारख्या परीक्षेमध्ये भागाकाराचं उदाहरण आलं होतं आणि खूप जणांना असं वाटलं की हे किती सोपं आहे म्हणून पटकन उत्तर लिहून मोकळे झाले. त्यामध्ये 305 हे सुद्धा उत्तर होतं आणि 3005 हे सुद्धा उत्तर होतं. पण बहुतेक मित्रांनी 305 हे उत्तर लिहिलं आणि त्यांचा तो प्रश्न चुकून गेला. तर अत्यंत महत्त्वाचा दुसरा नियम लक्षात ठेवायचा मित्रांनो, भागाकार करताना कधीही गट करू नका. भागाकार करताना संख्यांचे गट करू नका, एक एक अंकाला भाग द्या. एक एक अंकाला भाग देण्यासंबंधीचं अजून एक उदाहरण घेतो मित्रांनो. इथं घेतो मी 45 0 120 भागिले 15. आता हे एक उदाहरण घेतलं. इथंही लक्षात ठेवा मित्रांनो, एक एक अंकाला भाग का द्यायचा. गटाने भाग दिल्यानंतर तुमची फसगत झाली म्हणूनच समजायची. 15 ने 45ला भाग दिला, इथं 45चा एक गट समोर दिसतोय आपल्याला, नंतर 0 दिसतोय आणि 120 दिसतोय. 15 8 120 हे माहिती आहे आपल्याला, 15 त्रिक 45 हे माहिती. मग 15 त्रिक 45, 15 0 0 आणि 15 8 120 असं उत्तर जर केलं तुम्ही तर हे उत्तर चुकलंच म्हणून समजायचं. त्यासाठी एक एक अंकाला भाग दिल्यावर तुम्हाला तुमचा हा भागाकार कधीही चुकणार नाही. एक एक अंकाला भाग देऊ बघा, 15 ने 4ला भाग देऊ, 15 ने 4ला भाग जात नाही म्हणून शून्याचा वरतून घेतला, 5 45 झाले, 15 त्रिक 45 झाले. येतंय लक्षात? शून्य उरला, वरतून हा शून्य खाली घेतला, वरतून अंक खाली घेतला रे घेतला. पुढचा अंकाला भाग द्यायची वेळ आली रे आली की त्याला लगेच भाग देऊन टाकायचा. तो शून्य म्हणून सोडायचं नाही त्याला. तर इथं शून्य खाली घेतला, 15 0 0 अशा पद्धतीने शून्य राहिला, वरतून पुन्हा हा 1 खाली घेतला. आता 15 ने 1लाही भाग जात नाही, पुन्हा शून्य, इथं शून्य 1 उरला, वरतून 2 खाली घेतला, आता पुन्हा 12 आहे, पुन्हा भाग जात नाही, पुन्हा शून्य, पुन्हा शून्य, अशा पद्धतीने 12 झाले. आता इथं शून्य खाली घेतला, 120 झाले. आता 15 8 120 अशा पद्धतीने हे उत्तर येईल मित्रांनो. बघा या उत्तरात आणि या उत्तरात किती मोठा फरक पडला. तर लक्षात ठेवा मित्रांनो, एक एक अंकाला तुम्ही जोपर्यंत भाग देत नाही तोपर्यंत तुमचा भागाकार चुकण्याची खूप जास्त शक्यता असते. गटाने भाग द्याल तर अशी चूक होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि हीच फसगत आपल्याला परीक्षेमध्ये केली जाते मित्रांनो. इथंच आपण फसतो आणि आपल्याला येत असलेलं उत्तर सुद्धा आपण चुकून टाकतो. भागाकार करताना तुमची अजिबात चूक होऊ नये म्हणून दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या अत्यंत महत्त्वाच्या, ज्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजे. पहिलं, उभ्या मांडणीनेच भागाकार करा. उभ्या मांडणीमुळे चूक होण्याची शक्यता खूप कमी असते, जवळजवळ नसते. दुसरं म्हणजे काय, गट करून संख्यांना भाग देऊ नका, एक एक अंकाला भाग द्या. 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. या 2 गोष्टींकडे जर दुर्लक्ष केलं मित्रांनो तर पुन्हा एकदा अशा फसव्या भागाकारात चूक होऊ शकते तुमच्याकडून. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची शेवटची गोष्ट ती म्हणजे भागाकार करताना तुम्हाला जर चूक टाळायची असेल तर आडवा भागाकाराचा सराव असल्याशिवाय आडवा भागाकार करायचा नाही. पण आडवा भागाकार हा पटपट करता येण्यासारखा असतो म्हणून आडव्या भागाकाराचा सराव ठेवा. असा भागाकार करायला खूप जास्त वेळ जाईल. तुम्ही आडवा भागाकार जेव्हा करता तेव्हा तुम्हाला वजाबाकी करायचा प्रश्न नसतो. कसं मित्रांनो, बघा पुन्हा एकदा तेच उदाहरण घेतो. 45 0 120 होते, भागाकारामध्ये 15 होते, बरोबर. मी पहिला नियम सांगितला की सराव तुमचा भागाकार चुकू नये म्हणून उभ्या मांडणीनेच भागाकार करा. दुसरी गोष्ट काय, ते गट करू नका. आडवा भागाकार जेव्हा करतो ना आपण त्यावेळेस आपल्या समोर गट लक्षात येतात. बघा इथं 45चा गट दिसतो, इथं 0 दिसतो आणि इथं 120 दिसतो. असे जे गट आहे मित्रांनो, हे गट आडव्या भागाकारामध्ये पटकन आपल्या नजरेस पडतात. तर लक्षात ठेवा, गट करायचे नाही, एक एक अंकाला भाग द्यायचा. आणि शेवटचा नियम काय सांगितला, आडव्या भागाकाराचा सराव असल्याशिवाय आडवा भागाकार करू नका. पण आडवा भागाकार करताना तुम्ही वजाबाकी करायची गरज नसते, खूप मोठा फायदा असतो. म्हणजे इथं बघा, एक एक अंकाला भाग द्यायचा नियम शिकलो की नाही, मग एक एक अंकाला भाग द्या. तुम्ही जर गट केले तर 15 त्रिक 45 होतील, पुन्हा 0 होतील, 15 8 120 होईल, म्हणजे 308 असं उत्तर येईल. पण तुम्हाला आत्ताच मी सांगितलं एक एक अंकाला भाग द्या, मग इथं चूक होणार नाही.
15 एके 15, 15ने भाग देऊया एक एक अंकाला. 15ने 4ला भाग जात नाही, हा शून्याचा. इथं महत्वाचं लक्षात घ्या, जिथं जेव्हाही आपण शून्याचा भाग देतो त्यावेळी जी संख्या उरते ती पुढच्या अंकावर द्यावा लागते आपल्याला. म्हणजे पुढचा अंक तिच्यावर येतो की नाही. म्हणजे हा 4 जो आहे तो इथे जाईल. इथे 45 झाले. आता तुम्ही गट करू शकता, कारण आता 5ला जोडायचं आहे, 4ला जोडायचं आहे त्या 5शी. मग आता हे 45 झाले, 15 त्रिक 45 होतील. आता 45ला भाग देऊन झालाय, पुढचा अंक घ्यावा लागेल. 15ने शून्याला भाग देताना भाग जात नाही म्हणून हा शून्य जसाच तसा वरती जाईल. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, इथं शून्यच होता म्हणून तो पुढच्याला जोडला काय नाही जोडला काय फरक पडत नाही. मग हा 1 येतात, इथं जो 1 आहे आता ह्या 1ला भाग द्यावा लागेल. पुन्हा एकदा हे 1ला भाग जात नाही, 15 0 0, पण ह्या 1ला भाग जात नाही म्हणून हा जो 1 आहे हा पुढच्या अंकावर जातो. आता तो 2 त्याला जोडला म्हणून हा 12 झाला. 15ने 12लाही भाग जात नाही म्हणून 15 0 0. आता हे 12 जसेच तसे पुढे गेले, 0 त्यावर आला, 120 झाले. 15 8 120. अशा पद्धतीने मित्रांनो आडव्या भागाकारामध्ये सराव खूप लागतो, पण आडवा भागाकार सोडवायला फार सोपा असतो. पुन्हा एक उदाहरण घेतो. समजा मित्रांनो मी उदाहरण घेतलं 50 125 भागिले 25. आता मी उदाहरण कोणते घेतोय तुमच्या लक्षात आलं असेल. अशी उदाहरणं घेतोय की ज्यामध्ये फसण्याची शक्यता खूप जास्त असते आणि ते उदाहरणं पाड्यामध्ये दिसतं, गट दिसतं, आपल्याला असं वाटतं खूप सोपं आहे. बघा, पण इथं 50चा गट दिसतो, इथं 125चा गट दिसतो. मग 25 दुने 50 आणि 25 5 125 म्हणजे 25 उत्तर काढलं तर चालेल का? अजिबात चालणार नाही मित्रांनो. हे उत्तर सोडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय पाळायची ती म्हणजे एक एक अंकाला भाग द्यायचा. आता एक एक अंकाला भाग देऊया आपण. एक एक अंकाला भाग देताना 25ने पहिल्यांदा 5ला भाग देऊ, बरोबर. 25ने 5ला भाग जात नाही, भाग शून्याचा, बरोबर. तो 5 जाईल पुढच्या अंकावर. आता 50 झाले. 50 का झाले? कारण शून्य पुढच्या अंकावर पुढचा अंक जोडावा लागेल ना त्याला. मग 25 दुने 50 होतील. आता तिथं काहीच उरलं नाही, 50ला पूर्ण भाग गेला. आता पुढे 25ने 1ला भाग द्यायचा, त्याला काट मारूया. बघा, 25ने 1ला भाग द्यायचा, भाग जात नाही. मग हा एक पुढच्यावर गेला. 25ने 12ला भाग जात नाही, त्यालाही जात नाही भाग, म्हणून पुन्हा शून्य. इथं 12 जसे तसे पुढच्या अंकावर. आता 25 5 125. तर अशा पद्धतीने 2005 हे आलं मित्रांनो उत्तर. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, 70 आणि 105 याला भागिले जर 35 असतील तर आपल्या डोक्यात पटकन येऊन जातं की 35 दुने 70 होतात आणि 35 त्रिक 105 होतात, बरोबर की नाही मित्रांनो. आता 35 अशा पद्धतीने 35 दुने 70 आणि 35 त्रिक 105 23 उत्तर लिहून चालणार नाही मित्रांनो. इथं अजून एखादा जर शून्य वाढवला ना मग तर अजूनच मोठी गडबड होईल. बघा, 35 दुने हा एक गट होईल. बघा, आता 70 एक गट होईल, हा 70चा एक गट, नंतर हा शून्य दिसतो तुम्हाला, तो एक गट होईल आणि इकडे 105 दिसतो. मग 35 दुने 70, 35 0 0 आणि 35 त्रिक 105 203 उत्तर आलं. हे उत्तर चुकीचं आहे. मी तुम्हाला जे 3 नियम शिकवले मित्रांनो, ह्या 3 नियमामुळे तुमच्या भागाकाराच्या चुका आयुष्यभर कायमस्वरूपी निघून जातील. बघा, आता एक एक अंकाला भाग द्यायचा. इथं भागाकाराची अजून एक गंमत आहे मित्रांनो, ती गंमत तुम्हाला हा भागाकार करून दाखवतो आणि मग समजावून देतो. आडवा भागाकाराचा फायदा काय असतो ना ते सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा. तर बघा, 35ने भाग देऊया. 35 एके 35, 35ने 7ला भाग दिला, भाग जात नाही, 7 पुढे गेला, 35 दुने 70 होतील. हे 70 झाले की नाही. आता 35ने पुन्हा शून्याला भाग द्यायचा, भाग जात नाही म्हणून पुन्हा शून्य, शून्य पुढच्यावर गेला, एकच राहिला. पुन्हा 1ला भाग द्या, 35 1 0 0, हा एक पुढच्यावर गेला. आता 10लाही भाग जात नाही, पुन्हा 35ने भाग शून्याचा जाईल. आता हे 10 पुढच्यावर जातील, 10 आणि 5 105 झाले, 35 त्रिक 105. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे 20,003 हे जे उत्तर आलं ते ह्या भागाकाराचं आलं. आता मला महत्त्वाचं तुम्हाला हे सांगायचं होतं की हा भागाकार करण्यामध्ये अजून एक मजा असते, पण ही मजा तुम्हाला तेव्हाच चाखता येईल. पण ही मजा तुम्हाला तेव्हाच करता येईल मित्रांनो जेव्हा तुम्हाला आडव्या भागाकाराचा खूप सारा सराव असेल तेव्हा. बघा, आडव्या भागाकारामध्ये इथं मी घेतले होते 700 105 भागिले 35 असं घेतलं होतं. 35ने डायरेक्ट भाग दिला कारण मला 35 दुने 70 दिसत आहे, 35 त्रिक 105 दिसत आहे. पण हे जर लक्षात नाही आलं तर आडव्या भागाकाराचा अजून एक फायदा असतो की वरती अंशस्थानी आणि छेदस्थानी जोही अंक असतो त्याला ज्या अंकाने भाग जाईल त्याने दिला तरी चालतो. इथं बघा, इथं एकक स्थानी 5 आहे, इथं एकक स्थानी 5 आहे, म्हणजे हे वरती आणि खालचे दोन्ही संख्यांना 5ने निशेष भाग जातो ना, मग देऊन टाका. 5ने निशेष भाग जातो म्हणजे 5 7 35 आणि याला द्या. मग आता 5ने ह्या 7ला भाग द्या. आता हिशोब करत चला. 5ने 7ला भाग दिला तर 5 एके 5 होतील, 7 मधून 5 वजा होतील, खाली 2 उरतील. हे आपण उभ्या मांडणीमध्ये शिकलोय, तेच इथं करायचं. 5 एके 5 होतील, 7 मधून 5 काढले, उरले 2, ते इथं 2 ठेवा. हे 2 आणि 0 होतील 20, 5 चोक 20. या शून्याला भाग दिला 5 0 0, या एकाला भाग दिला 5 0 0, पण हा एक पुढच्यावर जाईन. आता
आता हे 10 झाले, 5 दुने 10 आणि 5 एके 5. अशा पद्धतीने याला भाग देऊन झाला. कितीने? 5ने भाग देऊन झाला. अजून छेदस्थानी अंशस्थानी संख्या शिल्लक आहे. आता 7ने भाग जातो का भाऊ? बघा इथं 14 दिसतं आणि इथं 21 दिसतं, म्हणजे 7ने भाग जाईल. पण जसा गट दिसतो तशा गटाने भाग द्यायचा नाही, एक एक अंकाला भाग द्यायचा. 7 एके 7, 7 0 0 हा एक पुढच्यावर गेला, 7 दुने 14. आता ह्या शून्याला भाग द्या, 7 0 0 7 0 0. आता 7ने ह्या 2ला भाग द्या, डायरेक्ट 21ला दिले की फसलेच समजायचे. ह्या 2ला भाग दिला तर वरती पुन्हा एकदा 0 जाईल आणि डायरेक्ट 21ला दिलं तर 7 त्रिक 21 होतील, 3 वर जातील वरती डायरेक्ट, तो 0 कमी पडेल. आता शून्याचा भाग देऊन झाला, हा 2 पुढच्या अंकावर जाईल, हे 21 झाले, 7 त्रिक 21. अशा पद्धतीने 20,003 हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत मला हे जे फसवे भागाकार होते ना, हे तुम्हाला समजावून सांगायचे होते. त्याचं कारण असं की एका महत्त्वाच्या परीक्षेमध्ये भागाकारासारखं साधं उदाहरण आलं, असा समज करून घेऊन खूप साऱ्या मित्रांनी ते उदाहरण चुकवलं. कोणतंही उदाहरण एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेमध्ये जेव्हाही येतं तेव्हा लक्षात ठेवा, ते सहज आलेलं नसतं. त्यामध्ये काहीतरी गोंधळ फसवणूक केलेली असते आपली आणि आपण नेमकं त्याच ठिकाणी जाऊन फसतो. तर मित्रांनो महत्त्वाचं लक्षात असू द्या, आपल्याला बेसिक खूप सारं माहीत असतं, परंतु कधी कधी त्याचा वापर करण्यामध्ये आपल्याकडून गडबड होते. तर मी आज भागाकारासंबंधी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे 3 नियम सांगितले, 3 अशा चुका सांगितल्या की ज्यामुळे तुमच्याकडून चूक होऊ शकते. तर हे 3 नियम कायमस्वरूपी लक्षात राहू द्या मित्रांनो. त्यातला पहिला नियम सांगितला, उभ्या मांडणीशिवाय भागाकार करायचा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उभ्या मांडणीशिवाय भागाकार करायचा नाही म्हणजे आडव्या मांडणी करायचंच नाही का? मग सरावाशिवाय आडव्या मांडणीने भागाकार करायचा नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुमचा खूप सारा सराव असेल तर आडव्या मांडणीने भागाकार करा. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे एक एक अंकाला भाग द्या, गटाने भाग देऊ नका, संख्यांचे गट करून भाग देऊ नका. 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला भागाकारासंबंधीच्या, त्या तुम्हाला नक्की आवडल्या असतील मित्रांनो. तुम्हाला जर आवडल्या असतील तर आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करायला विसरायचं नाही. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. खूप सारे मित्र असे आहे की त्यांना व्हिडिओ आवडतोय, खूप चॅनलवरचे खूप सारे व्हिडिओ आवडतात त्यांना, त्यांच्या कमेंट पण येतात खूप सारे चांगल्या, परंतु चॅनल सबस्क्राईब करायचं त्यांच्याकडून विसरून जातो. तर महत्त्वाचं मित्रांनो, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ताच लगेच चॅनल सबस्क्राईब करून टाका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना महत्त्वाचा असेल तर तुमच्या खूप साऱ्या मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करा. जाता जाता मी 2 उदाहरणं तुम्हाला सरावासाठी देणार आहे. ही 2 उदाहरणं आहे मित्रांनो, ज्या टॉपिकवर मी तुम्हाला आजचा व्हिडिओ दिला ना त्याच टॉपिकवर आधारित ही 2 उदाहरणं आहे. ही उदाहरणं परीक्षेत येण्याची शक्यता जास्त असते, कारण या उदाहरणांमध्ये हा भागाकार करतानाच आपल्याकडून चूक होऊ शकते. मित्रांनो या 2 उदाहरणांचा सराव करा. अशी उदाहरणं तुम्हाला स्वतःला सुद्धा तयार करता येतील मित्रांनो. या 2 उदाहरणांची सराव करा. उदाहरणांचा सराव केल्यानंतर तुमचं उत्तर, या भागाकाराचं उत्तर 2007 येतं का चेक करा आणि ह्या भागाकाराचं जे उत्तर आहे ते 3,07,000 असं उत्तर येतं का नाही चेक करा मित्रांनो. 2 उदाहरणं तुमच्या सरावासाठी होती. काही उदाहरणं स्वतः तयार करा, त्याचाही सराव करा. गणित हा विषय असा आहे मित्रांनो, आपल्याला स्वतः सुद्धा उदाहरणं तयार करता येऊ शकतात एकदा टॉपिक जर व्यवस्थित समजला तर. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायचं आहे. आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली प्रतिसाद लिहायला विसरायचं नाही. तुम्हाला अजून पुढच्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ना त्याचे सुद्धा कमेंट लिहा. नक्की तुमचा प्रतिसाद ह्या व्हिडिओच्या खाली लिहा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. अशाच एखाद्या गणितासंबंधीच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच तुम्हाला भेटेल. तोपर्यंत सराव करा. बाय बाय. जय हिंद.